brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. गोष्टी कशा असतात बघा. प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश झाला म्हणजे सगळ्यांसाठी इतकी शॉकिंग गोष्ट होती की म्हणजे प्रज्ञा सातव भाजपमध्ये जात आहेत का म्हणजे. आणि काँग्रेस सोडण्याचं कारण स्वतः प्रज्ञा सातवांना सुद्धा व्यवस्थित सांगता आलेलं नाही. मात्र भाजप कुठलीही गोष्ट कोणत्या तरी उद्देशाशिवाय करेल अशी शक्यता नसतेच. प्रज्ञा सातव यांना भाजपमध्ये घेण्यामागं सुद्धा भाजपचा मोठा उद्देश आहे. याच उद्देशावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर अंबादास दानवे यांचं आमदारकीची टर्म संपली आणि त्यांची आमदारकीची टर्म संपल्यानंतर विरोधी पक्षनेता हे पद जे आहे विधान परिषदेमधलं ते पद रिक्त आहे. आणि आता या पदासाठी काँग्रेस पक्षाकडनं काही नावं समोर आणली गेली. त्याच्यातलं एक प्रमुख नाव होतं सतेज पाटलांचं. त्यांच्या नावाचा प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आलेला होता. आणि विधान परिषदेतलं संख्याबळ आपल्या बाजूनं असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं. आणि आता जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी विधान परिषदेचं कामकाज चालू देणार नाही असे इशारेसुद्धा काँग्रेसकडनं किंवा एकूणच विरोधी पक्षांकडनं देण्यात आलेले होते. मात्र आता ज्या संख्याबळावरून काँग्रेस हा दावा करत होतं की विरोधी पक्षनेतेपद हे आम्हाला मिळालं पाहिजे, या संख्याबळाचाच आता घोळ झाला आहे. आणि याचं कारण आहे ते म्हणजे प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश आणि त्यांनी आमदारकीचा दिलेला राजीनामा. आता विधान परिषदेमध्ये जे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकणार होतं ते विरोधी पक्षनेतेपद आता गोत्यात आलेलं आहे. तर एकंदरीतच भाजपनं पर्यायानं देवेंद्र फडणवीसांनी प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशानं एका दगडामध्ये किती पक्षी मारलेत आणि एकूणच या सगळ्या राजकारणामागे काय गोष्टी आहेत हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत. त्यातले 30 सदस्य जे असतात ते विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. त्यामधले 22 सदस्य हे विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात आणि 7 पदवीधर मतदारसंघांमधून तर 7 शिक्षक मतदारसंघांमधून हे सदस्य तिथे येतात आणि 12 सदस्य जे असतात ते राज्यपालांद्वारे नियुक्त केले जातात. आता सध्याच्या विधान परिषदेमधल्या सदस्य संख्येवरती आपल्याला एक नजर टाकणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच आपल्याला हा जो विषय आहे तो लक्षात यायला मदत होईल. तर एकूण जसं की सांगितलं की 78 विधान परिषद सदस्य असतात. त्यापैकी आताची आकडेवारी जर आपण बघितली तर भाजपकडं 22 सदस्य आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 7 सदस्य आहेत. आता जर ही एकूण आकडेवारी बघितली तर आपण सत्ताधारी पक्षाचे जवळपास 37 सदस्य आता या घडीला विधान परिषदेमध्ये असल्याचं दिसून येतंय. तर आपण जर दुसरीकडे बघितलं तर विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आमदार आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे 6 आमदार आहेत. आता काँग्रेसकडं प्रज्ञा सातव जोपर्यंत होत्या तोपर्यंत काँग्रेसकडं 8 सदस्य होते. आता काँग्रेसमधून प्रज्ञा सातव गेल्यानंतर आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर उरलेत 7 आणि 2 अपक्ष अशी ही सदस्य संख्या आहे. तर आता विरोधी पक्ष नेतेपद मिळण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य संख्या लागते. म्हणूनच काँग्रेसनं या पदासाठी दावा केला होता. काँग्रेसकडं सतेज पाटील, जयंत आसगावकर, भाई जगताप, अभिजित वंजारी, धीरज लिंगाडे, राजेश राठोड, प्रज्ञा सातव आणि सुधाकर अडबाले हे सहयोगी सदस्य. तर अशी 8 संख्या काँग्रेसकडे होती आणि त्याचमुळं काँग्रेसनं सतेज पाटलांचं नाव दिलं होतं. मात्र आता प्रज्ञा सातव ह्या ज्या आहेत भाजपमध्ये गेल्यामुळं काँग्रेसला इथं नामुष्की ओढावलेली आहे. आणि दुसरीकडं हीच परिस्थिती आपण जर बघितलं तर विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर सुद्धा विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत सुद्धा झाल्याचं बघायला मिळतं. तिथलं सुद्धा पद जे आहे ते रिक्तच आहे. विरोधी पक्षातल्या कुठल्याही एका पक्षाला 29 पेक्षा जास्त जागा निवडून आणता आलेल्या नाही आहेत. त्यामुळं राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेते पद नाही आहे. त्याच्यासाठी सुद्धा बरीच नावं चर्चेत असतात. भास्कर जाधवांचं नाव खास करून चर्चेत येत असतं नेहमी. मात्र तिकडेही विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेतेपद
दिलं गेलेलं नाही आहे. आता जर आपण बघितलं तर लोकसभेमध्ये सुद्धा 2014 2009मध्ये विरोधी पक्षनेतेपद भाजपनं म्हणजे सत्ताधाऱ्यांकडनं तसं सदस्य संख्या नसल्यामुळं दोन्ही वेळा लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद नव्हतं. मात्र एक नैतिकता असते किंवा काही नियम असतात, त्या नियमांच्या आधारे विरोधी पक्षनेतेपद जर सरकारनं किंवा त्या सभागृहाच्या प्रमुखानं ठरवलं तर ते देता येतं. आणि तसं उदाहरण दिल्लीमध्ये घडलं होतं. आम आदमी पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये आलं होतं. 70 पैकी 67 आमदार हे आम आदमी पक्षाचे होते, तर फक्त 3च आमदार भाजपचे होते. तरीसुद्धा आम आदमी पक्षाच्या त्या सरकारनं आम आदमी पक्षाचे नेते आणि त्या दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षांनी भाजपच्या 3 पैकी 1 जे सदस्य होते विजेंद्र गुप्ता यांना तिथं विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली होती. इकडं आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर विरोधी पक्षांना मात्र विरोधी पक्षनेता जे पद आहे त्या पदाशिवाय कारभार हाकावा लागतोय. आणि दोन्ही सभागृह आपण बघतोय की आता जसं हे 2024ला सरकार आले तेव्हापासून अधिवेशनं असतील किंवा एकूणच कार्यभार असेल तर हा दोन्ही हाऊसमध्ये विरोधी पक्षनेत्यांशिवाय हा कारभार हाकावा लागत आहे. तर एकूणच प्रज्ञा सातवांचा हा प्रवेश करण्यामागं जर आपण बघितलं तर जो जोर मोठ्या वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी लावला जात होता काँग्रेसकडनं, त्या जोरावरती आता देवेंद्र फडणवीसांनी प्रज्ञा सातवांना भाजपमध्ये आणून पाणी फिरलेलं आहे. तसं तर प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशानंतर आता त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं विरोधक जे आहेत ते टीका करताना दिसत आहेत. सोशल माध्यमांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर प्रज्ञा सातवांची नेमकी प्रज्ञा सातव म्हणून काय ताकद होती का, याच्यावरती सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागलेले आहेत. काही प्रश्न हे काँग्रेसच्या श्रेष्ठींना सुद्धा विचारले जाऊ लागलेले आहेत की राजीव सातव यांच्या जाण्यानंतर 2 वेळा प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेमध्ये काँग्रेसनं संधी दिली होती. ज्येष्ठांना डावलून किंवा बाकीच्या अनेक वरिष्ठांना डावलून तिथं प्रज्ञा सातव यांना संधी दिली होती. का तर राजीव सातव आणि राहुल गांधी यांचे जे संबंध होते किंवा त्यांची जी निष्ठा होती ती काँग्रेस पक्षाप्रतीची निष्ठा पाहून त्या परिवारावरती काँग्रेसनं एक प्रकारे प्रज्ञा सातवांना विधान परिषदेवरती घेऊन त्यांना तिथं न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. असं असताना सुद्धा प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडणं हे भल्याभल्यांना अजूनही कळालेलं नाही आहे. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये का प्रवेश केला आहे याबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या असल्या तरी काँग्रेसला का सोडलं आहे याच्याबाबत अजून क्लिअरिटी आलेली नाही आहे. मात्र त्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपनं मात्र एका दगडामध्ये बरेच पक्षी मारल्याचं दिसून येत आहे. आणि आता नेमकं प्रज्ञा सातव यांना भाजपमध्ये घेऊन भविष्यात अजून त्या भागामध्ये म्हणजे हिंगोली आणि एकूणच त्या पट्ट्यामध्ये भाजपचा काही वेगळा प्लॅन आहे का याकडं सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं असणार आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.